ठेका घेतला ना ऐकावं लागेल तुम्हाला कर्मचाऱ्यांचं, आमची बाजू मांडायची तुम्हाला. बाकीवन कर्मचारी आहेत ना. नाही बोलू देणार, तुमच्या चुक्या माझ्या पण आहे. कशाला? लेखी द्या तुम्ही, तुमची काय अडचण आहे? तुमची लेखी द्या अगोदर. धमक्या देऊ नका आणि हळू बोला. तुम्ही आवाज वाढवताय. काम चालू 365 दिवस लावू तुमच्या बाजूला. लावू का? काय सांगाल तुम्ही आज या शहरातल्या घंटागाडी संदर्भातला जो प्रश्न निर्माण झालेला आहे, काय तुमच्या मागण्या काय आहेत नेमक्या आज? मागणी असं आहे की पगार आमचा टायमावर व्हायला पाहिजे. आज महिना होऊन आम्हाला 15 दिवस झालेले तरी पगार नाही. दर महिन्याची अडचण आहे. पगाराची विचारणा केले 2-3 दिवसात होईल. महापालिका बिल पास करत नाही असं सांगण्यात येतं बीव्हीजीचे जे अधिकारी त्यांच्याकडून. तुमच्या आता काय मागण्या आहेत म्हणजे? मागण्या पगार आमचा जो पगार ठरलेला होता तो पगाराने आम्हाला पगार मिळावा आणि 650 टेंडर काढलेलं वाटतं आणि त्या टेंडरनुसार आम्हाला पगार मिळावा एवढी आमची मागणी नाही. आणि 10 तारखेच्यात आमचा पगार व्हायलाच पाहिजे. दरवेळेस किती कोणी तारखेला तुमचा पगार होतो? 15 ते 20 तारीख होते. PF यांनी आम्हाला PF 36 रुपये डिक्लेअर केला होता. 36 रुपये आम्हाला एकही कर्मचाऱ्याला पडलेला नाही. तुम्ही या ठिकाणी दुकानावाले दुकानावर सामान घ्यायला गेले, उधार देता नाही. ते म्हणता बिल झालाय भरपूर, आता आम्ही देता नाही. भाजीपाल्यावाले देता नाही. मग आम्ही जाणार तर कुठे जाणार? किती दिवस थांबणार आहेत? हे पेमेंट वेळेवर करता नाही. आणि करता तर करता ते 1.5 महिन्याच्या नंतर तोपर्यंत तर जेवढे येतात तेवढे चालले जातात वाट्यात. म्हणजे 1 रुपया शिल्लक राहत नाही किंवा कोणाला देय घ्यायला बी राहत नाही. मग हेच दिवस असतात. दर महिन्याला तेच नाटक आहे. सांगेल होतं त्यांना 7 ते 10 तारीख पर्यंत होईल पण होतच नाहीये. घर भाडं भरायचं का खायचं? गरीब लोक कुठून करतील? मागणी काय तुमची? हेच सांगायचं आहे आम्हाला का बाबा वेळेवर पेमेंट व्हायला पाहिजे. 7 ते 10 तारीख पर्यंत पेमेंट व्हायला पाहिजे. नाव काय आपलं? अलका अनिल नन्नवरे. सर आमचं हे म्हणणं आहे का आमचा पगार जो आहे वेळेवरती मिळाला पाहिजे आम्हाला. दुसरी गोष्ट आमचा जो टेंडर त्यांना पास केलेला आहे 650 रुपयानं त्या हिशोबाने आम्हाला पेमेंट पडायला पाहिजे. आम्हाला कमी पगार मिळतोय. 550 रुपये हिशोबाने आम्हाला पगार मिळतोय. आमचं एकच म्हणणं आहे जे टेंडर भेटलेलं ते आम्हाला त्या हिशोबाने पगार मिळायला पाहिजे आणि टायमावर पगार मिळाला पाहिजे. एकूण किती घंटा गाड्या आहेत आणि किती कर्मचारी आहेत? 85 घंटा गाड्या. आता मी मागे 15 दिवस मला काम नाही होतं, मी घरी जात होतो. मला ड्युटी भरून पण नाही मिळाली. मग मला म्हणतो मला काम द्या, मला कामाची गरज. मी घराचं काम चालू होतं माझ्या. मी दुसऱ्या गाडीवर लाईन धरली आणि ते मेंटेनन्स गाड्यांचे कामं बी करता नाही का ते म्हणता हे कारागीर नाही, रिपेरिंगवाले नाही, मेंटेनन्सवाले नाही. काय करायचं तुम्ही सांगा. प्रायव्हेटमध्ये पाठवलं त्यांना, प्रायव्हेटमध्ये पाठवलं. तिथून म्हणे रेड्डी सर म्हणे मी फोन लावतो. रेड्डी सरांना फोन अटेंड केला नाही का पाहू म्हणे नंतर. मग म्हणता करायचं काय तुम्ही सांगा. म्हणतं पेमेंट बी भेटत नाही, काम बी भेटत नाही. कंपनीचं नाव तर नाही मोठं म्हणतो. गाड्यांमध्ये BVG अनलिमिटेड मोठी कंपनी आहे. काम असं बोगसगिरी चालेल तर कसं काय चालेल म्हणतं सर. काय तुमचा मागण्या आहेत या ठिकाणी? सर वेळेवर पगार व्हायचा आणि जो रोज नेमलेला आहे तो द्यायचा. तर मग आम्हाला दुकानावाले उधार सामान देतात.